आज आपली चपात्या राहिलेल्या होत्या रात्रीच्या 2. हे 2 चपात्या राहिलेत आणि ही अर्धी आहे, अशी 2.5 चपात्या राहिलेत. मग आता ह्या चपात्याचं काय करायचं, मग शिळ्या चपात्याचं रात्रीच्या त्याचा एक वेगळा मेनू बनवूया म्हणून मी त्याची ही आयडिया केली आहे. त्याच्यापासून आपण पोहे बनवायचे चपातीचे. कसं आहे, असं चपाती टाकलं तर ना वेस्ट होते, इथं गाई पण येत नाहीत. मग टाकायचं कसं, आणि चपात्या तर दररोज चपाती खातो, चपाती पण खायला कंटाळा येतो. त्याच्यामुळं जरा वेगळं काहीतरी आपण पदार्थ बनवून खाऊया म्हणून मी आज वेगळं बनवणार आहे. त्याच्यासाठी हे 2-2.5 चपात्या राहिले होते म्हणजे सकाळचे ते घेतलेत. परत हे एक कांदा चिरून घेतला आहे, हे टोमॅटो आहे एक छोटासा, हे तर मिरच्या घेतल्या त्या, हे कोथिंबीर आहे, अजून हे कढीपत्ता आहे, हे शेंगदाणे आहेत. चला आपण बनवू. हे बघा, बघू शकता तुम्ही, मी हाताच्या साह्याने हे असं सगळं बारीक करून घेतलंय. सगळं पावडर झाल्यासारखं झालं, हाताच्या साह्यानेच मोडून घेतली मी सगळी चपाती. कसं आहे, हे चपाती रात्रीची असल्यामुळं ना ह्याला काय वेळ लागत नाही, असं जड पण जात नाही. हातानं असं घासलं ना आपण बारीक होती, मोडली जाते चपाती. हे बघा, इथं कढई मी तापत ठेवले, कढई गॅस चालू केलाय, कढई गरम झाली. आता तेल टाकून घेते कढईमध्ये. तेल जास्ती नाही टाकायचं, कमी टाकायचं. तरी पण कसं आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल टाकून घेऊ शकता, तेल कमी जास्ती करू शकता. त्याच्यात तसं टाकून घ्यायचं आपल्या आवडीनुसार. थोडीशी मोहरी टाकून घेऊया. मोहरी चांगली तडतडली की आपण चला, आपली मोहरी चांगली तडतडली, आता जिरे टाकून घेऊया. हिरवी मिरची टाकू. हिरवी मिरची तिखट कमी जास्ती तुमच्या आवडीनुसार टाका. लहान मुलं खात आहे त्याच्यामुळे तिखट कमी टाकलं तरी चालतंय. हे कढीपत्ता टाकून घेऊया. आता हे कांदा टाकते. चांगलं ह्याला परतून घेऊया. थोडासा हिंग टाकून घेऊया. रात्रीची चपाती असल्यामुळे पोट गॅस नाही धरत. थोडंसं टाकायचं. त्याला मिक्स करूया. कसं आहे, चपाती ही पोह्यापेक्षा चांगली लागते, खायला टेस्ट पण लागते, एकदम भारी लागते आणि लवकर झटपट होता नाश्ता. हे वेगळ्या पद्धतीचा नाश्ता केला तरी लहान मुलं जरा आवडीनं खातात, काहीतरी वेगळं केलं म्हणून. पोहे उपमा शिळा खाऊन कंटाळ्यात, त्याच्यामुळं हे जरा दुसरं वेगळं आपण काहीतरी करून मुलांना खायला घालूया, म्हणजे खातील ते आवडीनं. शेंगदाणे टाकून घेऊ आपण ह्याच्यात. शेंगदाणे थोडं मी जास्त टाकते. कसं आहे, शेंगदाणे खायला चवीला चांगलं लागते, तर दाताखाली आले की खुसखुशीत बघून ते शेंगदाणे मुलं खात्यात जरा वेगळं दिसते आतमध्ये म्हणून. असं चांगलं परतून घ्यायचं शेंगदाणे. हे टोमॅटो टाकून घेऊया त्याच्यात. चांगलं परतून झालाय कांदा शेंगदाणे परतलेत मस्त, मग वास चांगला येतो. त्याच्यात आता आपण हे टोमॅटो टाकून घेतलं. आता हळद टाकून घेऊया. मीठ टाकू चवीपुरतं. परतून घेऊया झालं. चांगलं नात बसत नाही हो. किचनमध्ये मी आले ना, मागं येते नात, आवाज करते मधी. चला चांगलं परतून घेऊया. हे बघा, आता आपलं चांगलं परतून झालंय. आता आपण ह्याच्यामध्ये हे चपातीचे पोहे टाकून घेऊया, हातानं कुस्करलेले. हे बघा, बघू शकता तुम्ही कसं बारीक झालंय, एकदम नरम मऊ. खायला तर भारी इतकं लागतं ना, काही विचारू नका. अप्रतिम लागतं, मस्त टेस्ट लागतं, चव लागतं. हो, आवाज करायचा नाही पिलू, किती ओरडते ग. आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा दही टाकून घेऊया. दही टाकलं ना
दह्यानं खायला चवीला चांगलं लागते. हे मस्त अगदी वेगळंच लागतं दह्यासाठी खायला. मस्त लागतं दह्यासोबत. तसं आता पोह्यामध्ये आपण दही लिंबू टाकून खातो ना, त्या पद्धतीनं लागतं हे पण. असं मस्त ह्याच्यामध्ये चांगलं परतून जाते. दही पण आवर्जून टाकायचं. हे आवडीनं खातात तर खायला चांगलं लागतं. सुगंध वास पण किती दरवळतोय घरात. भारी लागते दिसायला. चपातीचे आहेत पण इतकं भारी. तुम्ही करून बघा एक वेळा. नाही केलं तर खाऊन मग मला कमेंट करून सांगा कसं झालं ते. आपण 1 मिनिटभर झाकण ठेवून ना त्याला वाफ काढून घेऊया. हे बघा असं झाकण लावलंय. 1 मिनिटभर ठेवूया ह्याला. 1 मिनिट झालं. आपण झाकण काढून बघून घेऊया. हे बघा तुम्ही बघू शकता किती मऊ झालंय. चांगलं झालंय. कसं दिसतंय हे. ह्याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया बारीक चिरलेली. हे बघा अशी कोथिंबीर टाकून घ्यायची वरून. कोथिंबीरमुळे खायला चवीला चांगलं लागतं. एकदम भारी लागतं कोथिंबीरीनं. असं टाकून घ्यायचं कोथिंबीर. हे बघा मस्त झाल्या. खाण्यासाठी आता तयार आहे. खायला चांगली चवीला चांगली लागते. भारी लागते. हे कसं आपली शिळी चपाती बी म्हणलं पण जात नाही आणि खायला पण चवीला चांगले लागते. हे कशाचे आहे त्यांना ओळखू पण येत नाही. तशा पद्धतीचे हे चपातीचे पोहे होतात. अशीच करून असं खाऊ घालायचं. लहान मुलं मोठे माणसं सगळे खातात. त्याच्यामुळं अशी बनवायचं.